मराठीमध्ये दिवाळी अंकाची फार मोठी परंपरा आहे. 1909 ला मनोरंजन मासिकाचा पहिला अंक जो निघाला होता दिवाळी विशेष अंक म्हणून, आणि तेव्हापासून आजपर्यंत 100 वर्ष उलटून गेलेली आहे. आम्ही ह्या दिवाळीमध्ये सकारात्मक असे व्हिडिओ करायचे ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे दिवाळी अंक कोण वाचतं, आजकाल दिवाळी अंकाची परिस्थिती काय आहे, दिवाळी अंकातलं लिखाण किती भिकार असतं, अशी चर्चा न करता सकारात्मक पद्धतीने जर याच्याकडे आपण बघूया. 100 वर्षापासून एक परंपरा चालू आहे. इतकी टीका झाल्याच्या नंतर सुद्धा आज बाजारामध्ये ज्याची किमान दखल घ्यावी अशी 50 दिवाळी अंक आहे. हा आकडा मी माझ्या आवडीप्रमाणे सांगतोय, इतरांच्या आवडीप्रमाणे अजून त्याच्यामध्ये काही भर घालून 70-75 पर्यंत किंवा अगदीच सगळंच हे करायचं म्हणलं तर 100 पर्यंत दिवाळी अंक असे निघतात की ज्यांची दखल घेतल्या गेली पाहिजे. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की 1909 ला पहिला दिवाळी अंक निघालेला होता आणि आज इतक्या वर्षानंतर म्हणजे जवळपास 114 वर्षाच्या नंतर आजही दिवाळी अंक निघत आहेत. ही एक महत्वाची गोष्ट. दुसरी एक गोष्ट या निमित्तानं मला आवर्जून लक्षात आणून द्यायची की मुळात दिवाळी अंक का निघायला लागले ते लक्षात घ्या. ग्रंथ प्रसार झाला, म्हणजे शिक्षणाचं प्रमाण वाढलं, 1960च्या नंतर शहरीकरण वाढलं, संयुक्त महाराष्ट्रानंतर गाव तिथे ग्रंथालय चळवळ, त्याच्यानंतर शाळा महाविद्यालयाची ग्रंथालय, असे सगळे म्हणून आत्ताच्या घडीला जवळपास 25,000 ग्रंथालय आहे. एकीकडून ही जशी चांगली गोष्ट तशी अडचणीची गोष्ट अशी होती की याच्यामधून वैयक्तिक ग्राहक नावाची गोष्ट बाजूला गेली पुस्तकांच्या बाबतीमध्ये. आणि लोक कारण कुठलेही असोत, म्हणजे इतर कुठे खर्च करतील पण पुस्तकावर खर्च करताना ते काकू करायला लागले, कारण की पुस्तकं ग्रंथालयामध्ये, लायब्ररीमध्ये, सार्वजनिक वाचनालयामध्ये उपलब्ध राहतात, ज्या ठिकाणी सरकारने पैसा गुंतवलेला असतो अनुदानाचा. म्हणजे 25,000 ग्रंथालय महाराष्ट्रातली अशी आहेत की जी सरकारी पैशावरती अनुदानावरती चालतात. वैयक्तिक ग्राहकाला तिथं फारशी किंमत मोजावी लागत नाही. आता नेमकी ही जी पोकळी निर्माण झाली, म्हणजे एकीकडे सर्वसामान्य ग्राहक वाढत चाललेला आहे, छोटी छोटी गावं जी आहेत ती मोठी होत चाललेली आहेत, म्हणजे त्यांचं शहरीकरण होत चाललेलं आहे, मध्यमवर्ग तयार होत चाललेला आहे 1960च्या नंतर. तुमच्या नेमकं असं लक्षात येईल की दिवाळी अंक वाढण्याचं एक कारण असं आहे की ग्रंथालयांमुळे वैयक्तिक खरेदीला जशी मर्यादा पडली, त्याच्या ही पोकळी भरून काढण्यासाठी म्हणजे वार्षिक अंक निघायला लागले आणि ते मोठ्या प्रमाणात निघायला लागले. त्यांच्या पानांचं संख्या वाढायला लागली, आकार वाढायला लागला, रंगीत चित्र वाढायला लागली, असंख्य कारण मग पुढे आहे. म्हणजे साधारणतः असं लक्षात येईल की 1980 पासून ते 2005 पर्यंत हा जो 25 वर्षाचा कालखंड आहे, संख्येच्या दृष्टीनं एकूण मजकूर, श्रीमंती सगळ्याच बाबतीत बघितलं तर तो दिवाळी अंकाचा काय म्हणतील सुवर्ण काळ आपण असं म्हणूयात. म्हणजे 1980 ते 2005 पर्यंत दिवाळी अंकाकडे सर्वसामान्य ग्राहक वळायचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे दिवाळी अंकाच्या असलेल्या माफक किमती. म्हणजे एकूण बाकीच्या पुस्तकांच्या, समजा आज एक 200-300 पानाचा दिवाळी अंक म्हणला तर पुस्तकाच्या भाषेमध्ये 600-650 पानं होतात आणि त्या पुस्तकाची किंमत आज 700-800 रुपये असू शकते. पण नेमकं उलट तितक्याच मजकुराचा जो दिवाळी अंक आहे त्याची किंमत 200-300 रुपयापर्यंत सध्या आहे. म्हणजे पुस्तकाच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये जास्त मजकूर हा एक पहिलं आकर्षण. दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी अंकांची म्हणजे रंगीत त्यांचं मुखपृष्ठ असो, आतली पानं असो, सजावट असो, व्यंगचित्रांचा वापर असो किंवा आवाज आणि जत्रासारखे जी दिवाळी अंक निघायची की त्यांची ती खिडकी चित्र असायची आणि अक्षरशः त्याला इतकी मोठी डिमांड असायची की पुन्हा पुन्हा तो अंक छापायला लागायचा. अशा कितीतरी गोष्टी की ज्याच्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हा दिवाळी अंकाकडे आकर्षित झाला. आणि दिवाळी अंकाची सगळी बाजारपेठ कशामुळे वाढली? ग्रंथालयांमुळे नाही वाढली ती. जसं सगळीच्या सगळी ग्रंथालय चळवळ ही त्याच्यामुळे वैयक्तिक ग्राहक जसा मारला गेला, नेमकं उलट दिवाळी अंकासाठी वैयक्तिक ग्राहक तयार झाला. हा मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागला किंवा 2-3 जण मिळून अंक, काही तू एक अंक मी एक अंक असं घेऊ, किंवा दिवाळी अंकाची लायब्ररी तशी तुलनेनं कमी आहेत पण वैयक्तिक ग्राहकही जास्त आहे. दिवाळी अंकाचं अजून एक आकर्षण म्हणजे एकाच अंकामध्ये वेगवेगळे लेखक. म्हणजे एकदा एरवी एखादं पुस्तक आपण एकाच लेखाचं घेतो आणि ते वाचत राहतो, पण दिवाळी अंकामध्ये वेगवेगळा मजकूर, वेगवेगळ्या लेखांचा मजकूर. अजून एक वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे, नंतरचे साधारणतः मी 90च्या नंतर असं म्हणेन, जागतिकीकरण पर्वामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या मार्केटमध्ये. मग ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय मजकूर पुस्तकं नेहमीच येतील असं नाही, पण दिवाळी अंक यायला लागले. म्हणजे पर्यटनाचे दिवाळी अंक आहेत, खाद्यपदार्थ विषयक दिवाळी अंक आहेत, भविष्याचे दिवाळी अंक आहेत, गड किल्ल्यांच्या संदर्भात किल्ला नावाचा एक अतिशय चांगला दिवाळी अंक निघतो आहे. अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे नंतर काय व्हायला लागलं की विषयाला अनुसरून असे काय अंक निघायला लागले. म्हणजे एरवी जे दिवाळी अंक सगळाच मजकूर एकत्र असायचा, त्याच्यामुळे मग आता फरक करून कथा, कादंबऱ्या, अगदी कादंबऱ्या 3-3, 4-4 कादंबऱ्या देणारे सुद्धा दिवाळी अंक आहे, पण त्यांचा आकार अर्थात लहान असतो.
ह्या सगळ्यातून लक्षात हे यायला लागलं की दिवाळी अंकाचं एक वैशिष्ट्य जे आहे की एकाच ठिकाणी म्हणजे स्वस्त, एकाच ठिकाणी भरपूर मजकूर, विविध लेखांचा, विविध आशयाचा मजकूर आणि जे विषय आजपर्यंत पुस्तकामध्ये आलेले नव्हते, पर्यटनाच्या बाबतीमध्ये किंवा सेलिब्रिटींच्या मुलाखती, मग ते नट असो, गायक असो, कलाकार असो, अभिनेते असो, ह्यांची पुस्तकं होत नाहीत. हा जो सगळा मजकूर आहे त्याच्यावर कोणीतरी मुलाखत घेतंय. विशेषतः याच्या क्षेत्रात जे काम करणारे, माध्यमांमध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांना ते सगळ्या ह्याची रिपोर्टाची सवय असते. युनिक फीचर सारख्यांनी साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात कित्येक वर्ष एक विषय घेऊन त्याच्यावरती सांगोपांग माहिती असलेलं फीचर तयार करायचे आणि ते त्या अंकाचं वैशिष्ट्य राहिलं होतं की एरवी ह्यांची पुस्तकं, काही ह्यांची नंतर पुस्तकं झाली, म्हणजे ज्या गोष्टी पुस्तकांमध्ये नव्हत्या किंवा पुस्तकांच्या बाबतीमध्ये करता येणं प्रकाशकांना शक्य नव्हतं ते सगळं दिवाळी अंकात यायला लागले. धार्मिक दिवाळी अंक निघायला लागले. धार्मिक विषयाला वाहिलेले, जसं आधी मी सांगितलं तसं भविष्याला वाहिलेले दिवाळी अंक, खेळाच्या संदर्भामध्ये दिवाळी अंक निघायला लागले. म्हणजे षटकार सारखं जे साप्ताहिक होतं किंवा हे क्रीडाविषयी जे साप्ताहिक मासिक जी निघतात त्यांचे पण दिवाळी अंक यायला लागले. चित्रपट विषयक तर कितीतरी दिवाळी अंक सुरू झाले. जुने चित्रपट किंवा एखाद्या नटाची जन्मशताब्दी असते, देवानंदची जन्मशताब्दी होती, राज कपूरची आहे, आता दिलीप कुमारची येईल. आता हे सगळ्या म्हणजे लक्षात तुमच्या असं येईल चित्रपट विषयक, चित्रपटांच्या गाण्याविषयक वेगवेगळे दिवाळी अंक निघायला लागले. संगीत विषयक दिवाळी अंक आहेत, केवळ संगीताला वाहिलेले, संगीताशी संबंधित. वर्तमानपत्रांचे जे दिवाळी अंक ते पण वेगळे यायला लागले. म्हणजे एरवी वर्तमानपत्रातला जो मजकूर आहे तो त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळा मजकूर दिवाळी अंकामध्ये यायला लागला. म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की दिवाळी अंकांनी अशी खूप विविधता आणली. आजही मी म्हणतोय त्या पद्धतीनं 50 ते जवळपास 100 दिवाळी अंक निघतात. बाकीची टीका बाजूला ठेवा, किंवा एक काळी 300, 350, 400 पर्यंत निघणारे दिवाळी अंक 100 पर्यंत कसे आले ह्याची चर्चा आपण नंतर करू. पण आज जे दिवाळी अंक निघालेले आहेत, लहान मुलांसाठीचे दिवाळी अंक निघायला लागले, किंवा मी ज्याचा आवर्जून उल्लेख करेल किशोरचा जो दिवाळी अंक आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे बालभारतीच्या वतीने 1972 पासून सातत्यानं 52वं वर्ष त्या अंकाचं, सलग 52 वर्ष लहान मुलांच्यासाठी ते मासिकही चालतं आहे. दिवाळी अंक निघतो अतिशय सुंदर असा, सगळे पानं रंगीत असलेला. आता तर दिवाळी अंकांची जवळपास सगळीच पानं रंगीत झाली. एक काळ फक्त मुखपृष्ठ रंगीत असायचं किंवा आतमध्ये एखाद्या रंगीत प्लेट टाकलेल्या असायच्या. व्यंगचित्र हे दिवाळी अंकाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. भरपूर दिवाळी अंक एकेकाळी त्यांच्या ह्याच्यामध्ये जागा ठेवायचे व्यंगचित्रासाठी, किंवा व्यंगचित्राची स्वतंत्र पानं असायची, किंवा व्यंगचित्रांचेच दिवाळी अंक निघालेले. म्हणजे व्यंगचित्र, उपहास कविता, चारोळ्या ह्या सगळ्यांना वाहिलेले जे अंक होते आणि ती जी सगळी सजावट असायची हे एरवी पुस्तकामध्ये भेटायचं नाही. म्हणजे सर्वसामान्य वाचकाची गोडी वाढवण्याचं फार मोठं काम दिवाळी अंकांनी केलं आणि आजही करतायत. काही लेखक असे होते की ते लेखक एरवी पुस्तक रूपामध्ये समोर आलेले नव्हते. मी आवर्जून त्याचा उल्लेख करेल. 10 वर्षापूर्वी अनुभव मासिकामध्ये, अंतर्नाद मासिकामध्ये, माफ करा, त्याच्या दिवाळी अंकामध्ये मी त्यावरती लिहिलं होतं. प्रकाश नारायण संत हे जे लेखक होते त्यांची पुस्तकं सुरुवातीला आलेली नव्हती. त्यांची एक एक कथा कुठेतरी मोजेमध्ये यायची, कुठं साप्ताहिक सकाळमध्ये यायची, हंसमध्ये यायची, अजून कुठेतरी यायची, आणि ती कुठं कुठं आली हे शोधत सर्वसामान्य वाचक जे असायचे ते जायचे. मग नंतर त्यांची पुस्तकं आली. म्हणजे असं काही लेखक किंवा काही असे लोक होते की जे दिवाळी अंकामध्ये किंवा एखाद्या कवीच्या बाबतीमध्ये एक कविता संग्रह घेतला आणि सलग वाचला असं होत नाही. कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये, कवितांच्या बाबतीमध्ये एखादी कविता आपण वाचतो, त्याच्यामुळे अगदी कुसुमाग्रजांपासून, ग्रेसपासून हे सगळे महत्वाचे कवी दिवाळी अंकांमध्ये लिहायची आणि दिवाळी अंकातली त्यांची जी कविता असायची ती त्यांच्या चाहत्यांपर्यंत लगेच पोहोचायची. आणि दिवाळी अंकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वितरण त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभर व्हायचं, आजही होतं. एरवी पुस्तकांच्या वितरणाच्या अडचणी आहेत, कारण की तेव्हा प्रत्येक बस स्टँडला, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला जे बुक स्टॉल होते त्याच्यावरती पुस्तकं विक्रीला असायची असं नाही, पण वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिकं असताना त्याच्या जोडीला दिवाळी अंक असायचे. आजही ते दिवाळी अंक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांनी मराठीमध्ये एक अतिशय समृद्ध अशी परंपरा निर्माण केलेली. आजही 50 ते 100 दिवाळी अंक महत्वाचे असे निघत आहेत. ह्याच्याकडे आपण सकारात्मक पद्धतीनं बघितलं पाहिजे. ह्याच्यावरती एका अर्थाने वाचकांचाच अंकुश आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता, टीका करता किंवा दिवाळी अंक तितकेसे तसे दर्जेदार उरले नाही, त्याच्याला आपण पण जबाबदार आहोत एक वाचक म्हणून. त्यामुळे मला सगळ्या मराठी माणसांना, मराठी वाचकांना विनंती आहे की आपण आवर्जून तुमच्या आवडीचा खाऊन दिवाळी अंक प्रत्यक्ष घ्या. तुम्ही प्रत्यक्ष दिवाळी अंक जेव्हा खरेदी करता ते एका अर्थाने तुमचं मत आहे त्या सगळ्या काय म्हणता येईल वाचन चळवळीमधलं.
ते मत एका अर्थाने व्यक्त होतं. जितके तुम्ही जास्त दिवाळी अंक घ्याल तितकं दबाव दिवाळी अंक प्रकाशित करण्यावरती येईल आणि पुढच्या वर्षी अजून चांगला मजकूर त्याच्यामध्ये येऊ शकेल, अजून चांगली सजावट त्याच्यामध्ये येऊ शकेल आणि जितके ग्राहक वाढत जातील तितका त्याचा फायदा म्हणजे त्याच्या किमती माफक प्रमाणामध्ये राहू शकतात. त्याच्या नेमकं उलट जर ग्राहक कमी असतील तर किमती वाढलेल्या असतात. ते बाजाराचं ते तत्वच आहे. त्यामुळे दिवाळी अंकाच्या जे दिवाळी अंक आता बाजारात आलेले आहेत, काही अजूनही बाजारामध्ये येत आहेत, चांगल्या दिवाळी अंकाची खरेदी सर्वसामान्य मराठी माणसांनी करावी, यासाठी त्यांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती. दिवाळीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.